नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्केटिंग या विषयाच्या अंतर्गत पहिल्या युनिटमध्ये वस्तू प्रोडक्ट याचा अभ्यास करतोय. यामध्ये आपण वस्तूची प्रस्तावना लक्षात घेतली, त्याची व्याख्या लक्षात घेतली आणि व्याख्येमध्ये आपण शारीरिक, आर्थिक, सामाजिक लाभांची गोळाबेरीज म्हणजे वस्तू असं आपण म्हटलं की ग्राहकांना त्या वस्तूपासून आपल्याला त्याच्या गरजा पूर्ण करता आल्या पाहिजे, त्या गरजांचं समाधान करता आलं पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं. वस्तूचं महत्त्व लक्षात घेतलं. याच्यामध्ये आपण उपयोगितांची निर्मिती असेल, प्रतिष्ठा निर्मिती असेल, सुविधा निर्मिती असेल, संसाधन निर्मिती असेल, या मुख्य मुद्द्यांचा अभ्यास केला. वस्तूंचं वर्गीकरण लक्षात घेतलं, क्लासिफिकेशन ऑफ प्रोडक्ट. याच्यामध्ये आपल्याला उपभोग्य वस्तू आहेत, टिकाऊ किंवा स्थैर्यावर आधारित वस्तू आहेत, औद्योगिक वस्तू आहेत आणि त्याच्यातले त्याचे उपप्रकार आपण लक्षात घेतले. आता आपण जो अभ्यासणार आहोत आजच्या व्याख्यानामध्ये ते आहे वस्तू मिश्रण, प्रोडक्ट मिक्स, MIX, प्रोडक्ट मिक्स, वस्तू मिश्रण. आता ही काय संकल्पना आहे हे आपल्याला या अंतर्गत लक्षात घ्यायचं आहे. बाजारपेठेतील ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन वस्तूच्या स्वरूपात आवश्यक ते बदल घडवून आणण्यासाठी वस्तू संबंधित धोरण ठरवले जाते. आता वस्तू मिश्रणामध्ये काय केलं जातं तर वस्तूच्या स्वरूपामध्ये किंवा आकारामध्ये किंवा वस्तूमध्ये आपण थोडक्यात म्हणू, ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षानुसार बदल केले जातात. मग ते त्याच्या वजनामध्ये असतील, त्याच्या आकारामध्ये असतील, त्याच्या रंगामध्ये असतील, त्याच्या समाविष्ट घटकामध्ये असतील किंवा त्याच्याबरोबर दुसरी एखादी वस्तू देणं असा भाग असेल आणि त्या संदर्भात जे त्या कंपनीचं धोरण असतं, उत्पादकाचं धोरण असतं, ते धोरण राबवल्यानंतर जी वस्तू रेखा तयार होते त्याला वस्तू मिश्रण असं म्हणतात. इथं आपल्याला एक वस्तू रेखा हा जो शब्द आहे, प्रोडक्ट लाईन त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तो शब्द या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तो वारंवार आपल्याला या ठिकाणी त्याचा उल्लेख येणार आहे. आता काय म्हटलं बघा, खूप महत्त्वाचं वाक्य आहे. उत्पादक जरी वस्तूची निर्मिती करीत असले तरी उत्पादक वस्तूची निर्मिती करतो, त्याला ती विकायची असते, त्याच्यात त्यानं जे पैसे गुंतवलेले असतात त्याच्याबरोबर त्याला प्लस वाजवी नफा मिळवायचा असतो, प्लस त्याचं म्हणजे पैसे मिळवण्यासाठी तो वस्तूची निर्मिती करतो. पण ग्राहक ज्यावेळेला ती वस्तू खरेदी करत असतो त्याच्या दृष्टीनं ती केवळ वस्तू नसून आपली गरज, इच्छा, अपेक्षापूर्तीचं साधन असतं. त्या वस्तूच्या माध्यमातून त्याची तो गरज पूर्ण करतो, त्याच्या अपेक्षा पूर्ण करतो, त्याची इच्छा, आकांक्षा पूर्ण करतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, इथे दिले, उत्पादक एखादी कार उत्पादित करतात तेव्हा खरेदीदार कार विकत घेत नसून आरामदायी प्रवास विकत घेत असतात. त्या कारमध्ये बसून त्याला आरामदायी प्रवास झाला पाहिजे, हे त्या कार खरेदी पाठीमागचा उद्देश असतो. नाहीतर घराच्या समोर शो म्हणून कारची खरेदी केलेली नसते. उत्पादक मात्र कार खरेदी करतो आणि ग्राहकाची गरज काय आहे, त्याची अपेक्षा काय आहे, त्याचं समाधान कसं होईल, त्या दृष्टिकोनातून त्या वस्तूमध्ये आवश्यक ते बदल करतो. त्याला या ठिकाणी वस्तुरेखा असं म्हटलं. मग वस्तुरेखा संदर्भातलं जे धोरण असतं, दिस इज कॉल्ड प्रोडक्ट मिक्स, त्याला वस्तूचं मिश्रण असं म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या वस्तूमध्ये ग्राहकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता असते तेव्हा ग्राहक ती वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त होतात. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला एखादी वस्तू खरेदी करता, ती का खरेदी करता, त्याच्यापासून तुम्हाला काय साध्य करायचं, ते जर साध्य होणार असेल तरच तुम्ही वस्तू खरेदी करणार. अगदी शोपीस सुद्धा, तो शोपीस आणून ठेवला आणि ते जर तुम्हाला आकर्षक वाटलं तर तुम्हाला समाधान होईल. थोडक्यात वस्तू म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षा, उपयोगिता, उपयोग, समाधान, इच्छापूर्ती यांचं मिश्रण होय. म्हणजे ग्राहकाला
या सर्व गोष्टींची पूर्तता होणं वस्तूपासून अभिप्रेत आहे. तरच त्या वस्तूला तो पैसे द्यायला तयार होईल, त्या वस्तूला खरेदी करायला तयार होईल. विद्यार्थी मित्रांनो, वस्तू मिश्रण म्हणजे काय, तर वस्तूमधील घटकांचं प्रतवारीनुसार केलेलं एकत्रीकरण. आता फक्त वस्तूमध्ये समाविष्ट असणारे घटक ह्याचा विचार करू नका. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आकार असेल, त्याचं वजन असेल, त्याची साईज असेल, त्याचा रंग असेल, अगदी त्याची पॅकिंग सुद्धा असेल, पण त्याच्यानुसार त्याचं प्रतवारी करायची. प्रत 1, प्रत 2, प्रत 3 वगैरे त्याचे लॉटनी प्रोडक्शन केलं जातं. 100च्या ह्या साईजच्या 100च्या वस्तू, ह्या साईजच्या 100च्या वस्तू, ह्या रंगाच्या 100 वस्तू, या आकाराच्या 100 वस्तू, या वजनाच्या 100 वस्तू, असे लॉटनं त्याच्या उत्पादक तो तयार करत असतो. ज्यामध्ये उत्पादक आपल्या ग्राहकांना वस्तूमधील या घटकासंबंधी माहिती पुरवून खरेदी करण्याचे आव्हान करीत असतो. तो सांगतो, या रंगातल्या वस्तू माझ्याकडे आहेत, तुम्हाला कुठल्या रंगाची पाहिजे ती घ्या, या वजनाच्या साईजमधली माझी वस्तू आहे, या आकारातली वस्तू आहे वगैरे, या डिझाईनची वस्तू आहे. तुम्हाला म्हणजे तो उत्पादक ही मी जे आता हे सांगितलं ती माहिती झाली, त्या ग्राहकाला ते मिळते आणि ग्राहक त्याच्या आधारे त्या वस्तूची खरेदी करतो. या सर्व वस्तूंची रेखा एक समान असू शकते. हे वाक्य लक्षात येणं जरा अडचणीचं होऊ शकतं, पण याचा अर्थ काय आहे, ज्यावेळेला मी 100चा लॉट म्हटला त्यावेळेला त्या 100च्या एका रंगाच्या वस्तू एक समान असणार, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. 100 एका साईजच्या वस्तू असतील आकाराच्या, तर त्या 100चा एक लॉट तो एक समान असणार आहे. ती त्याला वस्तुरेखा असं म्हटलं. म्हणून मगाशी म्हटलं वस्तुरेखा हा शब्द आपल्याला लक्षात पाहिजे. मी हे जे विश्लेषण करून तुम्हाला सांगतोय त्याला एकच शब्द चांगला आहे, वस्तुरेखा. प्रोडक्ट लाईन, प्रोडक्ट लाईन 1, प्रोडक्ट लाईन आपण आकृती पुढे घेतलेली आहे. उदाहरणार्थ एखादी कंपनी भांडी स्वच्छ करण्यासाठी बार साबण व द्रव्य साबण तयार करते. या दोन्हीचा वापर भांडी स्वच्छ करण्यासाठीच होतो, पण उत्पादकाला सांगायला लागतं की हे बार साबण आहे आणि हा द्रव्य साबण आहे. तो जाहिरात करताना सुद्धा बार साबणाचं वेगळं आणि द्रव्य साबणाचं वेगळं करतो. तो फक्त माझ्याकडे साबण मिळेल असं जनरलमध्ये बोलत नाही, स्पेसिफिक बोलतो. बारमध्ये आहे, वडीमध्ये आहे किंवा द्रव्य रूपामध्ये. आता आपल्याकडे दोन्ही साबण मिळतात, दोन्हीचं काम एकच आहे, भांडी स्वच्छ होणं. मग द्रव्य रूपामध्ये कमी याच्यामध्ये किती जास्त भांडी घासली जातात हे आपण जाहिरात आज टेलिव्हिजनवरती बघतोयच ना. आता वस्तू रचने मिश्रणामध्ये काय येतं, प्रोडक्ट मिक्स म्हटलंय. वस्तू मिश्रणामध्ये कसं येतं, जसं विपणन मिश्रण आहे ना, तसं हे विपणन मिश्रणात बघतो आपण 4 घटक आहेत. सेवा असेल तर 7 घटक आहेत. त्यानंतर आपण पॅकिंग अभ्यासणार आहोत, त्याला 5वा घटक समजला जातो, 5वा पीस समजला जातो. आता वस्तू मिश्रणामध्ये त्याची रचना असेल, त्याचं आकारमान असेल, म्हणजे काय तर रुंदी असेल, त्याची लांबी असेल, खोली असेल, सातत्य आहे. आता हे रुंदी, लांबी, खोली आपण जे काही जमिनीच्या बाबतीमध्ये लक्षात घेतो ती नाही आहे, तशा अर्थाने इथं नाही. रुंदी म्हणजे, लांबी म्हणजे त्याचा आकार म्हणजे 10 फूट 20 फूट असं नाही येते. 10 फुटाची वस्तू 20 फुटाची वस्तू असं नाही येते. तर त्याचे अर्थ वेगळे आहेत आणि तेच आपल्याला आजच्या या पुढच्या लेक्चरमध्ये लक्षात घ्यायचे, पुढच्या लेक्चरच्या पुढच्या भागामध्ये लक्षात घ्यायचं. तर आता या ठिकाणी आपण एक आकृती घेतलेली आहे. आकृतीमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक लॉट आपला जो आहे तो वस्तुरेखा, त्याला म्हटलंय एक लॉट. वस्तुरेखा 1 म्हणजे एक लॉट. त्याच्यामध्ये आम्ही 4 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू करतोय. त्याला एक अ म्हटलंय, एक ब म्हटलंय, एक क म्हटलंय, एक ड म्हटलंय. ह्याच्यात कॉमन काय आहे, एक. एकचा पुढचा भाग बदलला पण कॉमन एक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे बेसिक वस्तू एक असणार आहे, पण त्याच्यामध्ये अ पार्ट वेगळा, ब पार्ट वेगळा, क वेगळा, ड वेगळा असणार आहे. तशीच वस्तुरेखा 2 असणार आहे. 2 मध्ये काय असणार, 2 फिक्स आहे, पण त्याच्यामध्ये अ वेगळं, ब वेगळं, क वेगळं. मे बी ते वरच्यातलं असू शकेल, पण एक आहे तशी 2 वस्तू असणार नाही, तशी 3 असणार नाही. आता 3 मध्ये अ, ब आणि क आहे, 2 आणि 3 मध्ये ड नाही, ड नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे ड टाईप जो असेल वस्तूचा, मग रंग असेल किंवा आकार असेल किंवा वजन असेल,
ते वस्तुरेखा 2मध्ये आणि 3मध्ये आणि 4मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही. 4मध्ये तर 2च आहेत, अन आणि 2 आपण समजू साईज. 4 रेखामध्ये चौथा जो आपला लॉट असणार त्याच्यामध्ये तुम्हाला 2च साईज मिळतील. 4 कॉमन आहेत, ते एकसारखं असणार नाही. 1मध्ये 2मध्ये 3मध्ये असणार आहे ते नसणार आहे. तो 4 भाग वेगळाच असणार आहे. फक्त त्याच्यातला वरचा जो आहे तो कॉमन याच्यामध्ये असू शकतो. अशा पद्धतीने हे आकृतीच्या आधारे आपल्याला लक्षात घेऊ शकतो. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जे वस्तू मिश्रणामधले घटक आहेत ह्याच्यामध्ये एकूण 4 घटक आहेत. त्यातला पहिला घटक कोणता आहे, म्हणजे आता ह्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं या आकृतीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर, तर याच्यामध्ये बघा एकूण वस्तू किती आहेत. वरच्या 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 आणि 2 12 वस्तू आहेत. वस्तुरेखा प्रकार किती आहेत, 1 2 3 4 4 प्रकार आहेत. मग याची सरासरी खोली किती आली, सरासरी खोली किती आली तर 12/4 म्हणजे 3 आली. सरासरी खोली 3 आली. आता खोली म्हणजे काय तर आपल्याला इथं पुढं त्याचा भाग येणार आहे, पण त्याच्या अगोदरचे 2 भाग लक्षात घेणार आहोत. ते त्यावरच्या ह्याच्या आधारे सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो. आता रुंदी म्हणजे काय तर वस्तुरेखांची संख्या. आता इथं वस्तुरेखांची संख्या किती आहे, 4. मग या जो उत्पादक हे निर्माण करतो वरच्या आकृतीप्रमाणे त्याच्या वस्तू रेखांची संख्या किती असणार आहे, 4. म्हणजे त्याची रुंदी किती असणार आहे, 4. त्याची रुंदी किती असणार आहे, 4. वस्तू मिश्रणातील रुंदी म्हणजे काय तर एखादी उत्पादक कंपनी किती प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करते. उदाहरणार्थ दिले बघा, सॅमसंग कंपनी टीव्ही, फ्रीज, कॅमेरे. आता आपण इथं म्हणू शकतो ही वस्तुरेखा एक आहे, मी त्याच्याऐवजी म्हटलं टीव्ही, इथं म्हटलं असतं मोबाईल, इथं म्हटलं असतं हे इथं आपण जे काही दिले त्या पद्धतीनं फ्रीज आहे, इथं म्हटलं असतं कॅमेरे, हे झालं असतं 4. आता टीव्ही मध्ये मग हे वेगवेगळे साईज असतील, अ ब क. मग मोबाईलमध्ये सुद्धा तोच भाग असणार आहे. मग तर या कंपनीची वस्तुरेखा संख्या 4 आहे. म्हणजे रुंदी म्हणजे काय तर तुम्ही किती प्रकारच्या वस्तू उत्पादित करताय त्याची संख्या. आता लहान कंपन्या सुरुवातीला काय करतात, वस्तुरेखा संख्या कमी ठेवतात. तर काही कंपन्या मूलभूत वस्तूपासून सुरुवात करतात, बेसिक प्रोडक्ट एकच असतो, आणि ती वस्तू बाजारपेठेत स्थिरावल्यानंतर त्याची रुंदी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. कंपनीचा लौकिक प्राप्त झाला. आता आपण बघा सॅमसंग कशासाठी प्रसिद्ध आहे, सॅमसंग प्रसिद्ध आहे मोबाईलसाठी. पण ज्याच्याकडे सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे त्याला म्हटलं बाबा सॅमसंग कंपनीचा फ्रीज सुद्धा आहे, तो 50% ग्राहक अगोदरच तयार झाला. कारण त्याचं एक ॲप्लिकेशन सॅमसंग कंपनीमध्ये त्याला उद्या सॅमसंग कंपनीचा टीव्ही खरेदी करायचा आहे किंवा कॅमेरे खरेदी करायचा आहे, तर त्याला सॅमसंग कंपनीबद्दल काही सांगायची गरज नाही. कारण मोबाईल त्याच्याकडे जो असतो तो त्याचा चांगला चालला तर त्या कंपनीबद्दल त्याचा एक विश्वास निर्माण होतो. म्हणजे वस्तू मिश्रणाची रुंदी कधी वाढवू शकतो आपण तर कंपनीचं बेसिक प्रोडक्ट आहे ते जर एकदा बाजारपेठेत स्थिरावलं, नावलौकिक त्याने प्राप्त केला, तर ती कंपनी त्याच्या अनुषंगाने दुसरे प्रोडक्ट डेव्हलप करू शकतात आणि त्यांचे बेसिक ग्राहक आहेत, मूळ ग्राहक आहेत, त्यांना त्या वस्तू विकू शकतात. म्हणजे पहिला जो त्या कंपनीचा नावलौकिक आहे त्याचा वापर करून ह्या दुसऱ्या वस्तू विकणं सोपं जातं. रुंदी वाढवण्याचा अर्थ काय तर आपल्या ज्या पहिल्या वस्तूपासून आपल्याला मिळालेलं जे काही गुडविल आहे ते दुसऱ्या आपण ज्या वस्तू तयार करतोय ती विकण्यासाठी त्याचा फायदा करून घेणं. आता लांबीमध्ये काय येतं, लांबीमध्ये एकूण वस्तू येतं. एकूण वस्तू म्हणजे काय तर वरती एकूण वस्तू किती होते आपल्या 12. आता इथं मी थोडंसं शॉर्ट घेतलंय पण आपण ते डिटेलमध्ये लक्षात घेऊ.
वस्तुरेखाच्या आधारे उत्पादक कंपनी वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन करते. म्हणजे त्या कंपनीमध्ये आता आपण या उदाहरणामध्ये बघितलं किती 4 3 3 2 टोटल 12 वस्तू तयार झाल्या. वस्तुरेखा किती आहे 4, रुंदी किती आहे 4, पण लांबी किती झाली 12. आता वस्तुरेखांच्या आधारे उत्पादक कंपनी वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन करते, त्यास लांबी असे म्हणतात. उदाहरणार्थ EZ टूल, टूलमध्ये ते इंडस्ट्रीमध्ये मशिनरीसाठी वापरतात बघा, ते मुलांना माहीत असेल किंवा मुलींना थोडंसं ते लक्षात घ्यायला पाहिजे. टूल जी मशिनरी असते, ते मशिनरी ज्या वेळेला त्या प्रोडक्टवरती काम करते त्याच्यासाठी टूल वापरावं लागतं, ते टूल आहे. त्याच्यामध्ये 2 वस्तुरेखा आहेत, इथं 2च वस्तू लक्षात घेतले. ते एक हॅमर आणि वेंचर्स. हॅमर म्हणजे काय, हॅमर म्हणजे हातोडा, आणि वेंचर्स म्हणजे काय, तर कदाचित वेंचर्स म्हणजे स्क्रूड्रायव्हर असेल किंवा पाने म्हणतो आपण, स्क्रूड्रायव्हर नाही पाना, त्याला वेंचर्स म्हणतात. आता याच्यामध्ये थोडंसं डिटेल आहे. आता हातोडा जो आहे वेंचर्स, हॅमर, त्या हातोड्याच्या वस्तुरेखामध्ये मग त्यांनी परत इंटरनल असं केलेलं आहे, पंजा हॅमर असेल, बॉलपेन हॅमर असेल, स्लेज हॅमर असेल, हॅम्पिंग हॅमर असेल, असे 4 प्रकारचे हातोडे ते तयार करतात. म्हणजे 4 वस्तू प्रकार झाले. तर पाना जो आहे म्हणजे आपण वेंचर्स म्हणतो, त्या पाण्याच्या वस्तूमध्ये ॲलन वेंचर्स, ते काळं असं याच्यामध्ये असतं, असं काळं असतं आणि ते आत जातं त्या ह्याच्यामध्ये आणि ते आपण फिरवतो, त्याला ॲलन की म्हणतात. पाईप वेंचर्स असेल, शॉक वेंचर्स असेल, कॉम्बिनेशन वेंचर्स असेल किंवा ॲडजस्टेबल वेंचर्स असेल. म्हणजे पाण्याचे 5 प्रकारचे पाने ते तयार करतात. असे एकूण 9 आहेत, वरचे 4 हॅमर झाले आणि 5 पाण्याचे प्रकार, असे 9 वस्तू प्रकार ते तयार करतात. म्हणजे याची लांबी किती झाली 9. अशा प्रकारे EZ टूल उत्पादकांची वस्तूंची लांबी किती असेल 9. आता अनेक उत्पादन रेखा असलेल्या कंपन्या कधी कधी प्रत्येक वस्तूंची सरासरी लांबी मोजली जाते. आता टूल कंपनीची सरासरी लांबी किती असणार आहे, तर 4.5. 9/2 वस्तू प्रकार आहेत. मग अशा आपण वरती केलंच ना 3 आलं होतं, तसं इथे किती येणार 4.5, म्हणजे 5 म्हणू आपण राऊंड फिगरमध्ये. आता याच्यातला हे 2 प्रकार झाले. ह्यातला तिसरा प्रकार काय आहे, खोली. मग अशी खोली आली होती बघा, खोली सरासरी खोली किती आली 3 आली. वस्तू मिश्रणामध्ये खोली म्हणजे वस्तुरेखामध्ये किती व कोणत्या वस्तूंचे विपणन केले जाते पाहणे. म्हणजे एखादी उत्पादक कंपनी टूथपेस्टच्या विशिष्ट रेखामध्ये 6 खोली आहे, आता लांबीप्रमाणे उत्पादक कंपन्या काही वेळा त्यांच्या वस्तुरेखांची सरासरी खोली निर्माण करते. वरती आपण बघितले सरासरी खोली किती आली, 12 प्रोडक्ट आहेत, वस्तुरेखा 4 आहेत. एकूण प्रोडक्टला आपण म्हणजे लांबीला रुंदीने भागलं, खोली आली. इथं सुद्धा पुढे आपण उदाहरण घेतलेलं आहे. एखाद्या विशिष्ट वस्तुरेखांची खोली 2 फ्लेवर्स आणि 2 आकारात करते तेव्हा त्याची खोली 4 असते. 2 अधिक 2 4. म्हणजेच उत्पादक कंपनी एखाद्या वस्तूवर एकामध्ये 6 खोली व दुसऱ्या वस्तुरेखामध्ये 4 खोली असे एकूण 10 खोली निर्माण करते. त्या कंपनीची सरासरी वस्तू खोली 5 असते. म्हणजे 6 अधिक 4 10 झालं. 10 बरोबर 2 वस्तुरेखा, 10/2 बरोबर 5 आलं. हे आता आपल्या लक्षात येऊ शकतं. आता वस्तू मिश्रणामध्ये खोली वाढवल्यामुळे काय होतं, तर प्रत्येक प्रकारच्या वस्तूचे विविध नमुने जे असतात किंवा विविध प्रकार जे असतात ते ग्राहकाच्या आवडीनिवडीनुसार उपलब्ध होतात.
खोली वाढवण्या पाठीमागचा हेतू काय आहे, तर ग्राहकाला तेवढा चॉईस मिळतो. ग्राहकाला तेवढा चॉईस मिळतो आणि त्या चॉईसच्या आधारे तो त्याच्या वस्तूचं सिलेक्शन करू शकतो आणि ग्राहकांचा सतत पाठिंबा त्यामुळे मिळत जातो. त्यांना थोडीशा आकारामध्ये, थोडीशी रंगामध्ये, थोडी अशी वजनामध्ये जर वस्तू हवी असेल तर खोली वाढवल्यामुळे ती त्यांना वस्तू उपलब्ध होऊ शकते. त्यामुळं 4-2 ग्राहकसुद्धा जर वेगळ्या आवडीनिवडीचे असतील ते सुद्धा त्या विपणन कंपनीला कॅप्चर करता येतात. सर्व प्रकारच्या म्हणजे ह्याच्यामध्ये मग आता आपण असा आर्थिक दृष्टिकोनातून म्हणू शकतो, गरीब ग्राहक असतील, मध्यमवर्गीय असतील, श्रीमंत स्तरावर सगळ्या प्रकारचे ग्राहक मिळू शकतात. श्रीमंतासाठी वेगळी वस्तू, मध्यमवर्गासाठी वेगळी, गरिबासाठी वेगळी. ग्राहकांची सोय होत असल्यामुळे ग्राहकांची संख्या लक्षणीयरित्या वाढते. म्हणजे वस्तूची खोली वाढवणं हे वस्तू मिश्रणामध्ये अपेक्षित आहे किंवा वस्तू मिश्रण त्यासाठीच असतं. आणि चौथा घटक काय असतो, सातत्य. सातत्य इथं म्हणजे संबंध लक्षात घेतलाय. हा संबंध काय आहे हे थोडंसं आपण लक्षात घेऊया. वस्तू मिश्रणामध्ये सातत्य हे वस्तूचा वापर, उत्पादन आणि वितरणाच्या दृष्टीने वस्तुरेखा एकमेकाशी किती सुसंगत आहेत व संबंधित आहेत याचे वर्णन करते. म्हणजे वरच्या ज्या आकृतीमध्ये 4 वस्तुरेखा जे होते, 4 जे वस्तुरेखा होते, हे वस्तू एक रेखा त्याचा संबंध काय आहे 2शी. म्हणजे मोबाईल असेल, टी व्ही असेल किंवा फ्रीज असेल किंवा कॅमेरा, हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत. त्याच्यामध्ये हॅमर घातलाय का, वेंचर्स घातलंय का, नाही. म्हणजे टी व्ही, फ्रीज, मोबाईल, कॅमेऱ्याचं उत्पादन करणं हे एका कॅटेगरीमध्ये पडतं. हॅमर्स, वेंचर्स हे आता हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये, आणि ते कसे आलेले हार्डवेअरमध्ये आले. गॅरेज किंवा दुरुस्तीचं काम करणाऱ्यांना ते हातोडे, वेंचर्स वगैरे लागतात. आणि हे घरगुती तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी जपण्यासाठीच्या वस्तू असतात. फ्रीज तुम्हाला वस्तू थंड किंवा सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतं. म्हणजे सातत्य आणि संबंध लक्षात घ्यायला पाहिजे. वस्तुरेखा 1चा वस्तुरेखा 2, 3, 4शी संबंध आहे का हे असायला पाहिजे. संबंध जर नसेल, ती ऑड वस्तू असेल थोडक्यात, तर थोडंसं या ठिकाणी तो भाग निर्माण करणं. कारण का भाग तो वेगळा निर्माण होतो, तर मगाशी मी म्हटलं की टी व्ही, फ्रीज, मोबाईल, कॅमेरे, हे टी व्हीचा ग्राहक मोबाईल घेऊ शकतो, मोबाईलचा ग्राहक कॅमेरे घेऊ शकतो, फ्रीज घेऊ शकतो. टी व्ही घेणारा ग्राहक तुमचा हातोडा घेईल का, तो ग्राहक वेगळाच आहे. हो, तो ग्राहक वेगळाच आहे. आणि घेतला तरी एका दुसरा घेईल. इथं हजारच्या हजार, लाखोचे लाखो ग्राहक हातोडा आणि वेंचर्स खरेदी करते. त्यांना ते लागत नसेल तर ते कशाला खरेदी करते. मग इथं सातत्य आणि संबंध आहे का, नाही. वस्तू मिश्रणामध्ये सातत्य हे वस्तूचा वापर, उत्पादन, वितरणाच्या दृष्टीनं वस्तू एकमेकांशी किती सुसंगत व संबंधित आहे याचे वर्णन करते. म्हणजे एखाद्या वस्तू मिश्रणामध्ये वितरणात सुसंगतता असू शकते, परंतु वापरात अगदी ते भिन्न असू शकतं. आता आपण ज्या वेळेला बाजारमध्ये जातो किंवा डीमार्ट सारख्या याच्यामध्ये जातो, सुपर बाजारमध्ये जातो, सुपर मार्केट वेगळं. त्या बाजारमध्ये गेल्यानंतर बाजार एकच असतो, पण त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स असतात. पण ते सगळे प्रोडक्ट कसे असतात, घरात लागणारे असतात. तुम्ही डीमार्टला गेलाय आणि तुम्हाला हार्डवेअरची वस्तू मिळेल असं होत नाही. प्लॅस्टिकच्या सगळ्या वस्तू मिळतील, अगदी खाटगादी सुद्धा मिळेल, पण तिथं पाणी विकायला असणार नाही, स्क्रूड्रायव्हर विकायला असणार. ते तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानात जाऊनच घ्यायला पाहिजे. ही सुसंगत आहे का, नाही. सुपर मार्केट जे असतं ते आपण वेगळं. सुपर मार्केटमध्ये कसं असतात, प्रत्येक शॉप वेगळं असतं. आता त्या डीमार्टला शूज सुद्धा विकायला असतील, पण ते कुटुंबाशी संबंधित असणारे सगळे प्रोडक्ट असतात. संसार उपयोगी, गृह उपयोगी वस्तू
ते असतात, त्याला सुसंगता म्हणतात. म्हणजे तुम्ही विकायला ठेवू शकता, पण त्याचा ग्राहक वेगळा असणार आहे, ह्याचा ग्राहक वेगळा असणार आहे. आता एखाद्या कुटुंबामधला एखादा वस्तू त्याला एखादा पणा लागला म्हणून तो नेईल, हातोड लागला म्हणून नेईल, पण त्याचं सातत्य असणार आहे का? नाही. प्रत्येक वेळेला आला आणि तो एक हातोडा घेऊन खरेदी करून गेलाय असं होणार का? नाही होणार. सातत्यानं खरेदी कोण करणार? तो गॅरेजवाला करणार. त्याचा पहिला हातोडा खराब झाला की दुसरा घेणार, तिसरा घेणार. इथं बघा, कंपनी रिटेल स्टोअरमध्ये आरोग्य साहित्य, आरोग्यविषयक नियतकालिके विकायला ठेवू शकतो. आरोग्य कॉमन आहे, एक आरोग्याचं साहित्य आहे आणि दुसरं नियतकालिक आहे. तथापि म्हणजे एकच आहे, वितरणामध्ये एकच भाग आहे आरोग्य, पण पुढच्या ह्याच्यामध्ये नियतकालिक आणि साहित्य याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे एक वस्तू आरोग्य खाद्यपदार्थ आहे, ते तुम्हाला टॅबलेट्स मिळतील, सिरप मिळेल वगैरे, आणि दुसरी वस्तू खाद्यपदार्थ नाही, ती वाचायसाठी आहे. मग या वस्तूचं उत्पादन सुसंगता बदलू शकते, त्यामुळे वस्तू मिश्रण सुसंगत नाही. आता एखादा पुस्तक विक्री करणारा विक्रेता असेल किंवा पुस्तक छापणारी एखादी म्हणजे पब्लिशर असेल आणि त्यानं जर आरोग्याविषयीचं नियतकालिक काढलं किंवा त्याने विकलं तर ते सुसंगत होईल. म्हणजे शाळेच्या पुस्तकं वेगळी, महाविद्यालयाची पुस्तकं वेगळी, किंवा इतर लॉची पुस्तकं वेगळी, मेडिकलची वेगळी, तसं त्यानं ते पुस्तकाबरोबर त्यानं पिरियॉडिकल्स विकली, किंवा एखाद्या वर्तमान पुढारी पेपरनी एखादी आरोग्यविषयक पुरवणी काढली, विकली, नियतकालिक काढलं, विकलं, ते दिवाळीचे अंक काढतातच ना, ते सुसंगत आहे. मग पुढारी कंपनीने मेडिकलचं टॅबलेट विकल्या असं होत नाही, ते सुसंगत होत नाही, हे मिश्रणामध्ये येत नाही, हे लक्षात घेणं आवश्यक. आता वस्तू मिश्रणातील हे घटक आहेत ना, लहान उत्पादक कंपन्या शक्यतो रुंदी, लांबी, खोली, सातत्य या बाबतीत मर्यादित वस्तू मिश्रण व्यवसाय प्रारंभ करतात. तथापि जसजसा व्यवसाय वाढत जाईल, नावलौकिक वाढत जाईल, वेळोवेळी कंपनी नवनवीन वस्तू बाजारपेठेत आणून तसे वेगवेगळे पर्याय किंमत वाजवी ठेवण्याच्या दृष्टीनं कमी अधिक गुणवत्तेच्या वस्तू निर्माण करते. हे क्लिअर कट आहे, हे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. जसजशी त्याची नावलौकिक वाढत जाईल, ग्राहक संख्या वाढत जाईल, बाजारपेठेतील हिस्सा वाढत जाईल, टर्नओव्हर वाढत जाईल, कंपनीचं वाढ विस्तार करत असताना ते नवीन नवीन वस्तू पण आपल्या पहिल्या प्रोडक्टशी सुसंगतता आणतील. त्यांना म्हणजे सुसंगत करायची नसेल तर ती दुसरी कंपनी स्थापन करतील आणि त्याच्या अंतर्गत आणतील. त्यावेळेला ते म्हणून की ह्या कंपनीचीच ही कंपनी आहे अशी सुद्धा जाहिरात होऊ शकते. म्हणजे वेगळे वेगळे पर्याय तुमच्यासाठी निर्माण केले. जेवढी खोली वाढेल तेवढे तुमच्या आवडीनुसार, गरजेनुसार, उपभोगानुसार, वापरानुसार, उपयोगानुसार तुम्हाला अधिक चॉईस त्या ठिकाणी राहतो. मात्र या ठिकाणी किंमत ही वाजवीच असते. अगदी गुणवत्ता सुद्धा प्लस मायनस असू शकते. वस्तू मिश्रण ठरवत असताना कंपनीला ग्राहकांची गरज, व्यवसायाची प्रतिमा, लक्ष्य समूह म्हणजे टार्गेट ग्राहक, टार्गेट लक्ष्य, वस्तूसाठी व्यवस्थापन या घटकाकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासाला खूप वेगळा या ठिकाणी मुद्दा अभ्यासाला घेतलेला आहे. वस्तू मिश्रण म्हणजे त्याच्यामध्ये कशाचं मिश्रण असतं वस्तूमध्ये हे नाही आहे. तर आपण वस्तूची रुंदी लक्षात घेतली, वस्तूची लांबी लक्षात घेतली, वस्तूची खोली लक्षात घेतली आणि वस्तूचं सातत्य आणि संबंध लक्षात घेतला. म्हणजे या आधारे आपल्याला ह्या सगळ्याचा एकमेव हेतू काय आहे, तर ज्यावेळेला आम्ही नवीन वस्तू, आता आपण न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट आपल्याला विषय आहे शेवटी, याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. विषय म्हणजे घटक आहे, आपल्याला एक सब टॉपिक आहे, तिथं आपल्याला ह्या मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे 4 P's ऑफ मार्केटिंग, जसं विपणन मिश्रण आहे, विपणन मिश्रणामध्ये 4 घटक काय येतात, तर वस्तू येतं, किंमत येतं, वितरण येतं, वृद्धी येतं.
तसं ह्या वस्तूमध्ये त्यातल्या एका घटकामध्ये मिश्रण असू शकतं. त्या मिश्रणामध्ये काय येतं तर रुंदी, लांबी, खोली आणि सातत्य येतं. सातत्य किंवा सुसंगतता सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एखाद्या नवीन वस्तू ज्यावेळेला डेव्हलप करायची असते त्यावेळेला आपल्याला ती कशा पद्धतीने आपण करायला हवी, त्याच्यासाठीचे निर्णय घेण्यासाठी हे वस्तू मिश्रण याचा अभ्यासने याच्यामध्ये शब्द वस्तू रेखा हा शब्द खूप महत्त्वाचा. तर तुम्ही आजचं माझं लेक्चर शांतपणे ऐकून घेतलं, काही महत्त्वाच्या नोट्स लक्षात घेतले असतील. याच्यामध्ये जर आपल्या ज्यावेळेला MCQ पडतील, क्वेश्चन तयार होतील त्यावेळेला हे वस्तू लांबी किंवा रुंदी मी मागच्या परीक्षेमध्ये सुद्धा या संदर्भात प्रश्न विचारलेला होता. तर याच्यामध्ये सुद्धा 1-2 MCQ या ठिकाणी तयार होऊ शकतील. ठीक आहे.